अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय तिसरा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय सच्चिदानंदा श्री रे कृपा करावी लवकरी तुम्ही बदंताच्या वरील कधी कोटरण झालात तू करुणेचा सागर तू दिंजनाचे मायर तू भक्ताशी साचारण कल्पद्रुवा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघोरामा दास गुणशी प्रोजतमान पावेळ करुणका असो बंकडला घरी रात झाले साक्षात्कारी बिंदुबळाचे गवारे श्री गजानन महाराज लांब लांबणी भक्त इति समर्थाती वंदिती मधु ते माशा जमतीन कल लगे करणे आमंत्रण एके दिनी काय झाले ते आता सांगतो व्हायले महाराज होते बसलेले निदासणी आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राची प्रांत तांबराला पक्षी किलकिला डाला करू लागले वृक्षावर कुक्कुडाची होती स्वप्न मंदशित वाये पवन वृद्ध करती नामस्मरण शेवरी वैसुनिया उदयाची नारायण यो पाहे हर्ष करुण तिने तम पलायनन करू लागला कंदरीसी ऐस परम भाविक सुवासिनी रथसडा संमार्जनी वस्तुधेनुषी पावणी तोड लागली चराटे ऐसा त्या रम्य वेळस एक साधू शिगावास येता आला दर्शनास श्रीगजानन साधूच्या तो मारा भिकारी गोसावी मान्य मानता त्याची रावी कुठून या सांगा बरे श्रीमंताच्या मंडळीत भगवी चिंदी डोक्यास डोळी वाम बघलेस होती एका नेसण्यासन पारकडे वाटकीसी लंगोटी मृगाजिराचा गुंडळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी असला कोपऱ्यात एकीकडे दर्शनास बीड पार होऊ लागली साचार अशा स्थितीत मिळणारा सवड कशी त्या गोसाव्यास तो ठाईच बसनी करू लागला चिंतन मेने समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक बोला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला सांग स्वामी सर्पिणाचा तो मम हित मनात जिरुंदाय पायत या श्रीमान मंडळीत मान्य नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढता लोकमधला देतील लाता मी तो आलो फेडेरा करता नवस गांजाचा सेगावी माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाप्रत येथे एकेना दिसत अंशी पेमिया शांभवीचा जी वस्तू ज्यावडे करी तिचा जुतो नवस करी आणि मानी सर्वतोपरी तिथ वस्तू उत्तम असे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परमातुरन दर्शन घ्याया समर्थांची ते त्यांचे मनोगत जाणते झाली समर्थ बोलते झाली इतरा प्रतनाला काशीचा गोसावी तो पात्या कोपऱ्याला विचारा दडून बसला ती एकता आनंदाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला मनात ते कालच नाही खरे संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले ज्ञानी शुळित शिष्टाध्यायी जे गोष्ट दिले बाई की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात युगवेळा जाचे झाले प्रत्यंतर मला येते साचार धन्य धन्य साधुवरं त्रिकालज्ञ महात्मा नमोलता माझा नवस जाणतीले पुण्यपुरुष त्याचे प्रत्यंतर यावे असं नवगिवरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे अनुभव केला तो महाराज बदले दयालान काडझोळीची पोटळी जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली जोडीत त्या पोटळीची आज एक हो देगा पारणे गोसावी बदी लागला गेवर त्याची दाटला गडबडा लोडू लागला मालकापरे स्वामी पुढे महाराज म्हणते गोसाव्याचं पुरे आता उडून बैस पोटळीच्या पुढसन काढा बाहेर झोडीच्या नवस केला तेवेळी नाही लाज वाटली आणि आता काही लावली चळवी निरतक गोसावी होता मागृत बोलला भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीनी मी पुढे काढतो नवस आपला भेटतो परी मागणे मागतो निक दे त्या दिनाला आठवण माझ्या बुडीसी नित्य रावी आपणासाची इच्छेच्या मानसीची माहिती पूर्ण करा तुम्हा बुडीचे प्रयोजन नाही मी जाणतो पूर्ण परिपालकाची आठवण राबुटी स्वीकारा भक्त जी जी इच्छा करीत ती ज्ञाना पूर्वित अंजनीचा वृत्तांत नानावरी आपल्या अंजनी होती वाणरी तिने प्रतिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी मानरवून शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंगिनीचे पुरविले मनोचंद्र मोळीनी तेथे शंकरा कारण आडन झाले वानरबळ ते माझ्या बुटीची आठवण राहते ते स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौरव साक्षात हा शंकर म्हणून बुटीचा आवरण करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हणले आहे कारणे ही त्राणी लवणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित ओढाळले परी अखेर वय म्हणाले माई पूर्वी बालक लढेन वेळ वाकुडे असले तरी गोसाव्याने बुटी काढली हातावर घेऊन उठली चिलिमित घासून पाजली पुण्यपुरुषा गजानना ऐसी बुटीचा वृत्तांत कथेला स्वीकारणासहित तो आणणे ध्यानात विचार करणे प्रत्येकची काही दिवस रावण गेला गोसावी निघून आपण अनन्य मानून रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रता ते ठाईत होता परी व्यसनाधीनता न चाली समर्था ते पद्मपत्राची परी तलिप्त होती निर्धारी नाही कोणास त्याची सरीन करे जाती थोरते वेदरुचा खल्लित उदांत अनुदांत सुरासहित कधी म्हणा मुख्य सत्यन कधी न त्याचे नाव नसे वेदाक्षरी पडता श्रवणी सांक्षक व्हावे अधिकाणी
याचे कान मन जाणवते ब्राह्मण करी कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निदिलेले चंदन शावर बेल के पतिया प्रेम भारी आपदाडाया त्या आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते म्हणून कधी रावे पडोनंचे वरे निचेशित कधी वागावे पिशापरे कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जावण घरीने कांद्याच्या अवचित असो त्या शेगावात जागरा विश्वक विख्यात होता त्याचा प्राणांत व्हाव्याचा समयाला व्याधी शरीर बळावली शक्ती बार निघून गेली प्रयत्नाने कमाल केली विद्याने ती आपल्या नाडी पाहून करा आता कळविला समाचार प्रसंग ऐकणे न भारण असा आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति बरे यश आले तिळरती यांना आता घोंगडावरती काढून ठेवा हेच बरे ते एकता व्याप्त दुःख करते अत्यंत जानरावा मा प्रत सोडून तू धावू नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवताला घेवले परी न कोणी पावले नाही रे दुर्दवा विद्यानी टेकले हात प्रयत्न झाले कुंठित आता खरेच्या यत्ना प्रतन करून पाहू एक वेळा बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी त्याचे योगीशी गाऊन घरी झाली प्रती पंढरपूर साधुनी आणि लांबनात काय एक नाही होत सचिदानंद बाबा प्रतज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाव प्रत्यंतर जाजा कोणी लोढा कर नका करू रे उगा उशीर मिळत समयाची ते कोणी कापताला बंकट सदना प्रत चांद्रावाची हकीकत बंकटलाला कथन केली चांद्रा देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरित्र द्या कृपा करुणी मदप्रत ते तीर्थ नवे अमृत नवलाटे चांद्रावा बंकटलाल म्हणे त्यावरी गोष्ट माझ्या करी तुम्ही करावी अत्याधरी विनवी आपल्या वडिलाला तसे त्याने सुचवले तिने आपलं तात्काळ केले भवानी राम विनविले त्या तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळीपूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनेच वेळ होती प्याल्यामध्ये भरण पाणी समर्थांच्या लावले चरणी आणि केले विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थत कोयले मान तीर्थ पाजले नेवण जानरावा कारण नरगरगशाची बंद आली हात हालू लागला डोळकिंची डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावी रेशमकासी तोपाचा प्रकार आणलेला रेडर सत्पुरुषाचा अधिकाराला कडून सर्वांशी मग औषधी बंद केली तीर्थवस्तू ठेवली ज्या योगी लाभती झाली नारोग्यता जानरावा 8 दिवसा माधारे जानराव झाला पहिला परी भवानी रामाची घरी नाला दक्षिणा समर्थांच्या पा संताचे जनन तीर्थ साधनात आले अमृत संतने ते साक्षात देवकली युगाचे येथे ऐक अशी शंका उतारण पावे सहज देखा श्री गजानना सारिका संतोता शेगावी मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा से माझी पंताची सदनांमध्ये हाच आहे कुतर्क संत मृत्यूना टाळती निसर्गाप्रमाणे वागते परिसंगडाते वारेती नांग तुक असल्यास ते सचिदानंद बाबासे ज्ञानी सुटले निवासाची परित्य कराळंदी सिद्धे ढविते झाले हो याचे रशीद किती आहे हे गंडांतर टाळती पाये हे टाळणे काहीच नव्हे अशक संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहे जगी साचार त्याची नावे क्रमार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक या तिघा माझे बलिष्ठ डेकन आध्यात्मिक मृत्यूचे आधी भौतिकाची तयारी कुपत्याने होती करी नाना प्रकारच्या शरीर व्याधी निर्माण होतात त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो खेर त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीनी मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा बसारा नाही अवगत दयासी ऐसा वद्य भेटेल असं आधिभौतिकाचा होय नाश तैसे आधी दैविकास नवसायास झाले ती गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे न्याय ख्यात जगी मृत्यू जो आध्यात्मिक तो कोणाचे नटळे देख अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊनिया म्हणजे गंडांतरा कारण निवारती साधुचरण ते चाले घडून सेगावा माझारी काही मृत्यू नवसाणी टाळता येतो या जणी परंतु नवस श्रद्धेने केला पाहिजे विधो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तिचं मृत्यू टाळी खरी श्रद्धा चौघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ से चरण तीर्थ साधूची तीही टाळे मृत्यूसाचे वरील 2 प्रकारचे परित साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐसी न गोयो गोष्ट खरी माती नोय कस्तुरी निराणी असू द्या छळविकार विना अंगी साधू तोईना आणि साधू विनविना गडत कृत्य केव्हाही म्हणून बहुरूप्या कारण जपणी हाय असे जाण उगीच पाहून पिळपण सोन पितळसे मानू नका गजानन होते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला तुर साधू पित्यर्थ साजार मंगळाला ची घरी तेथे देशमुख बरा झाला परी स्वामीसी पेच पडला त्यांनी मनाशी विचार केला तो एका येणे रेती कडपणा धरल्या विना मी उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रपंचिकानंद साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले ओसाण स्वामी महाराज दया जणन रंग पाणी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असे झाला इतरांना परी त्याच्या भक्तांना काय त्याचे वाटले जेवी निर्स अवतार इतरा
पुत्रांशी वाटला क्रूर, परी कया तुझा कुमार म्हणून भ्याला त्या रूपा, वाघिनित्रा भयंकर परी जिके तिचे असे जे का पोर, ती तिच्याच अंगावर निर्भपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगू तुम्ही तुम्हा खरी, कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा भोवतीवर, वासित होतो साजारा नाय निसर्गाचा, वासितेवर झालेला चंदन मानिला आपणाला, तरी त्याच्या पचितला पारावरण राई पुढे, जेथे ऊस निपजतो तेथेच निवडंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथे येतो पिंगुळ, जेथे साधू सज्जन तेथेच मंदई निर्माण, हिरेगारा एकवडन खाणावाजी राहते, स्थान एक म्हण किंमत नाही समान, तेच हिराचे हिरा लागून पुष्विन गारेला, गारती राई पायाखाली तुडविली जाई, ऐशी स्थिती कधी नाही नमलिक हिऱ्याला, श्रीगजानाचे सणतेचा तुता एक मैंद, संत शिवाच मंद अंगिजाच्या भरडासे, तो सेवा करी बरोबरी भाव निराळा अंतरी, मिठाई पिढे सावरी समर्थांच्या नावावर, भक्तगणास असे म्हणे मी समर्थ कृपेचे पोषणे, प्रत्येक काम माझ्या वेळेन होत नाही एठाया, मी कल्याण समर्थांचा अत्यंत आवडीचा, कधी न खाली जाऊयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे, किलवितांची मी तवरी खाण्यापिण्याची तयारी, मी जांगे मीच करीन अत्यंत मी आवडीचा, ऐसे लोका सांगत असे आपला सौरात करीत असे, त्या गमाचे नाव असेल माळ विठोबा घाटवड, महाराज स्वयंयो शंकर हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरुगुरनाला गेल्या भक्तावरी, ते अंतर्ज्ञानाने झालेले सर्व समर्थांनी कौतुक केले की दिनेते एका विदहो, प्रस्तकाई मंडळी सेगावी दर्शनाली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शेवर, या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना, मंडळी सोती जाणा पुढे जाणण्याची ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनत झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले ते तुना ताच प्रगावा, काम निकडेचे आहे पार कैसा करावा विचार, महाराज तो शेवर अस्निस्त झाले, त्याची दर्शने घेतल्या विना आमचा पायी निघेना, हे उघड काम होईना तुझ्या वाचून येठाई, तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महादूत, तुला आम्ही जोडणी हात एवढे काम करावे, ऐसे असत्या तुम्ही विठोबा फुकून गेला म्हणे, त्यांनी जाऊन दक्षिणी वारांसी उठविले, मंडळीचे काम झाले परी संकट उडवले, घाटोळ विठोबावरी बलीन कर्म जैसे तैसे बल, समर्थांच्या तिकाटी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाटे त्या विठोबा माळ्याच्या, म्हणती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला, या लुच्याने आरंभिला उघड वेगड व्यापार की, मला लावी तू बाधी घंट्या आनंद बांधितो मटी, घुमारे झाली कधी कधी ऐसा ती नितहा, त्या घुमाराची बक्ष घे मी देतो तुला खास, तुझ्यावरी केल्या कृपेसन होईन प्रभूचा अपराधी, सोमला साखर मानू नये विषा जवळ करू नये, तस्करासी लेखून निजकंठीचा ताईत, ऐशा रीती ठोकला छडाखाली गाठोळाला, विठोबा तो पोपळाला पुन्हा नाला, मागुती खरे जे काशी संत तेथे अशीच करीतात, डोंगे मात्र जातात न सचिया करामध्ये, म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती होणं, संत नादी लावण्या जण असे प्रकार, कितीतरी मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करती, भलभल ते सांगतात तीन साक्षात्कार ढोंग्याचे, तिन्ही दोघाचे काम होई, पार पैसा मिळवला जाई, परी प्रता बरी नाही समाज जाईल रसातळा, खरे जे कास्ती संत ईश्वराचे निश्चिम भक्त, त्यांना नमणी आवडत सानिध्या षडाची, पती व्रतेशी शेजार कजविनीचा का पटणार, सोन्या प्रति अलंकार काय शोभती कथलाचे, संत जडा ते रागती परिणिताला महत्व देती, ती जगातील एक व्यक्तीन कृतकर्म गोगण्या आली असे, ऐसे माणसी समजून त्याविषयी धरती म्हण, जेवे निवडंगा लागून स्थानभूमी देते हो, मोगरा निवडंगा आणि शेर ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार निराळा तो तिघांचा, मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन, चिलटा हट्टी बांधून शिरडवती दारावरी, देवी संत भीमवरी रक्षण घ्याचे करीत तरी, किमती माझी ठेवत पुरी मुलाप्रमाणे भेद पहा, जसे विठोबा घाटोळाचे अतिखंडर होती साचे, पाय लागून साधूचे दैव दूर झाले की, जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढता, संताची ती योग्यता त्याने मुनी न जाणिली, कल्प वृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधीन पासून, ऐसे कोणी न करावे संतापाशी राहून बरवे, ते विचार ठेवावे अहर्निशी जागृत, हा दासगणु विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक हो भवादित अवघ्या भाविका कारणे, श्रीहरा हर परमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोध्याय समाप्त।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।